नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बाप्पाच्या आवडीचे म्हणजेच उकडीचे मोदक बनवणार आहे. तर हे मोदक आपण कळ्या न पाडता साच्याने हे मोदक बनवणार आहे. बघा, कळ्या न पाडता सुद्धा साच्याने एकदम दिसायला छान झालेले आहेत मोदक. तर बघा, इथे मोदकासाठी आपण सारण बनवणार आहे. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली, गरम करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि आता इथे नारळाचा खव टाकून घेतलेला आहे 1 वाटी. तर हे तुपामध्ये छान आपल्याला ह्याला परतून घ्यायचं, तर जास्त भाजायचं नाही. अर्धा 1 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथे आपण 1 वाटी नारळाचा खव घेतलेला होता, त्यासाठी आपण इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही अर्धी वाटी ते गूळ टाकला तरीही चालतं. तर बघा, आता हे गूळ आणि नारळाचा खव एक जीव करून घ्यायचा आहे. म्हणजेच ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता गुळाला छान पाणी सुटले, म्हणजे गूळ आणि नारळाचा खव मिक्स झालेला आहे. तर ह्यामध्ये आवडीनुसार आपल्याला वेलची पावडर आणि खसखस टाकून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता सारण आपलं छान मस्त झालेलं आहे. तर हे बाजूला ठेवून देऊया. आता इथे आपण उकड काढून घ्यायची आहे तांदळाची. तर बघा, मी इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी 2 वाट्या इथे पाणी घेतले. तर आपल्याला आता इथे 1 चमचा तूप टाकून घ्यायचे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी सुद्धा घ्यायचं आहे. तर बघा, आपलं इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. आता इथे पाण्याला उकळी आली की आपण पीठ टाकून छान असं पीठ ह्याला फेटून घेणार आहोत. बघा, तर पीठ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दोन्हीही वाट्या आपल्याला ह्यामध्ये पीठ टाकून घ्यायचंय. तर बघू शकता आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे. तर गॅस बंद करून आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आहे. तर बघा, गॅस आता कढई खाली घेतलेली आहे. तर आपण 1 ग्लास घ्यायचा, त्याला तेल लावायचं आणि असं पीठ आपलं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, पीठ आपलं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त आपलं इथे पीठ मिक्स झालेलं आहे. तर आता हे पीठ आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, इथे मी एक मोठी अशी ताट घेतलेली आहे. तर आता हे पीठ सगळं आपण ह्यामध्ये टाकून देऊया. आता हाताला तेल लावायचंय आणि जसं आपण भाकर मळतो तशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ छान असं 1 ते 2 मिनिटं छान पीठ मळून घ्यायचंय. जेवढं पीठ मळचाल तेवढं आपलं पीठ छान मऊ बनून तयार होतं. तर बघा, आता इथे आपण पिठाचा गोळा बनवत आहे. म्हणजे छान आपल्या इथे गोळा बनून तयार झालेला आहे. म्हणजे पीठ आपलं छान मळलं गेलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीचा मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे. तुमच्याकडे लहान मोठा कोणताही असेल ते घ्यायचा आणि त्याला आतून असं तूप लावायचं. तूप जरा जास्त लावायचं म्हणजे मोदक आपलं पटकन निघल. नाहीतर मग कमी लावाल तर ते मोदक आतच चिटकून बसेल. तर बघा, आता इथे आपल्याला साचा घेऊन त्याला असं पिन लावायचंय. त्यानंतर आता इथे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने त्याला मध्ये साच्यामध्ये घालून असं बोटाने पीठ पसरून घ्यायचं आहे. तर हळूवार हाताने आपल्याला असं बोटाच्या साहाय्याने पीठ सगळीकडे असं चिटकून घ्यायचंय. तर बघा, पीठ बोटाला चिटकत आहे म्हणून आपण आणखीन एकदा तेल लावून घेतलं आणि असं हळू आपण पीठ वर सरकत सरकत यायचं. तर बघू शकता मस्त आपल्या इथे पीठ लावून झालेलं आहे. तर आपण ह्यामध्ये आता सारण भरून घेऊया. तर सारण इथे बघा, मी चमच्याच्या असं दांड्याने आतमध्ये असं हळूवार हाताने घालत आहे. तर आपल्या आवडीनुसार कमी जास्त सारण टाकायचं आणि हे मस्त आपलं आता इथे सारण भरून झालेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण बघा साईडला पीठ जे काढलेलं आहे ते असं वरून लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला इथे मोदक तयार तर झालेला आहे. तर आता हे आपण साच्याच्या बाहेर काढणार आहोत. तर बघा, आपल्याला हळू हाताने साच्यामधला मोदक असं काढून घ्यायचं आहे. तर बघा, मोदक
एकदम दिसायलाही छान झालेला आहे. तर कळ्या न पाडता साच्याने सुद्धा हे मोदक एकदम दिसायला भारी दिसतात. तर ज्याला हे मोदक बनवता येत नाहीत, कळ्या पाडता येत नाहीत, त्यांनी अशा साच्याने बनवला तरीही चालतं. तर बघा इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत. तर आपण इथे आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये पाणी टाकलं गरम होण्यासाठी. आता त्यामध्ये स्टँड ठेवलं, त्यानंतर एक प्लेट घेतली, वरून वल्ला रुमाल केला पाण्यामध्ये, वल्ला रुमाल करून घेतला. त्यानंतर आपण आता ह्यावरती मोदक ठेवून घेणार आहोत. तर बघा आपल्याला जास्त वेळ मोदक उकडायचे नाहीत, फक्त 10 मिनिटं हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपले इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आणि बघा पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण हे मोदक बनवून तयार केलेले आहेत. जास्त वेळही नाही लागलेला आणि मऊ आणि लुसलुशीत हे झालेले आहेत. तर बघा एकदम. तर आता हे मोदक आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त आपले असे मोदक बनलेले आहेत. तर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.